देशातल्या विविध राज्यांच्या विधिमंडळातल्या तसंच संसदेच्या सभागृहातल्या सभापती पदाची प्रतिष्ठा आणि आदर वाढवण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं। दिल्लीमध्ये विधिमंडळ सभापतींच्या 2 दिवसीय परिषदेचं अमित शाह यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते। सरकार आणि विरोधी पक्षांनीही सदनाच्या नियमांना धरूनच सदनाचं कामकाज चालवण्याची सुनिश्चिती करावी, त्यावर त्यांनी भर दिला। या पदाची प्रतिष्ठा आणि आदर वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने कार्य करण्यासाठी ही परिषद म्हणजे संधी आहे असं ते म्हणाले। देशाच्या जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी एक निष्पक्ष मंच म्हणून सदन काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं। देशाच्या स्वातंत्र्याप्रमाणेच स्वातंत्र्यानंतरही देशाचा कारभार लोकशाही पद्धतीने चालवणं तितकंच महत्त्वाचं असल्याचं शाह यांनी नमूद केलं। भारतीय मूल्यांच्या आधारावर लोकशाही पद्धतीने देश चालवण्याचा पाया देशाचे पहिले निर्वाचित अध्यक्ष म्हणून शपथ घेणारे विठ्ठलभाई पटेल यांनी घातला। केंद्रीय विधानसभा अध्यक्ष म्हणून पटेल यांनी पदभार स्वीकारण्याच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे। या परिषदेत अमित शाह यांनी विठ्ठलभाई पटेल यांच्या योगदानाचा गौरव करताना सभापतींच्या पदाचं महत्त्व अधोरेखित केलं। हम एक निष्पक्ष मंच अपने अपने प्रदेश की जनता की आवाज के लिए रखें। एक निष्पक्ष बहस पक्ष और विपक्ष के द्वारा हो, इसको हम सुनिश्चित करें और सदन की कार्यवाही विधानसभा के नियमों के अनुसार, लोकसभा राज्यसभा के नियमों के अनुसार हो, इसके लिए हम आग्रही बने, क्योंकि विचार मंथन ही ये लोकतंत्र में जनता की समस्याओं के निवारण का सर्वश्रेष्ठ माध्यम है। और साहब, मैं आप सभी को एक अपील करना चाहता हूं, हमारे 13,000 साल पुराने इतिहास में जब जब भी सभाओं ने अपनी गरिमा खोई है तो बहुत बुरे परिणाम हमें भुगतने पड़े हैं। या परिषदेच्या निमित्ताने विठ्ठलभाई पटेल यांच्या जीवनावर आधारित एका प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं आहे।